Welcome to all students. So we have started the chapter number 2, that is dielectric material. तर dielectric material म्हणजे काय की इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इन्सुलेटर. डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे काय, इन्सुलेटर आहेत. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला बघितलं की गुड इन्सुलेटिंग मटेरियल होण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये काय रिक्वायरमेंट आहे, थर्मल म्हणजे टेम्परेचर जर वाढलं कमी असं झालं त्याच्यामध्ये काय चेंजेस व्हायला हवेत, मेकॅनिकल रिक्वायरमेंट कशी हवी आणि केमिकल रिक्वायरमेंट कशी हवी हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. सो टुडे इन दिस लेक्चर वी विल सी डिफरंट इन्सुलेटिंग मटेरियल्स, त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचं ॲप्लिकेशन. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला इन्सुलेटरचे मटेरियल बघायचे आहेत, त्याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टी असेल आणि त्याचं ॲप्लिकेशन हे बघायचं आहे. सो वी विल स्टार्ट. सो फर्स्ट जो मटेरियल आहे, द फर्स्ट मटेरियल इज मायका. ओके, तर पहिले आपण प्रत्येक मटेरियलचे नावं एकदा उजळणी करून घेऊ. मायका, पोरेसिलियन, काय पोरेसिलियन, त्यानंतर पॉलिथिन, पॉलिथिन नाव सर्वांनी ऐकलं आहे. बॅकेलाइट, ओके, हा हार्ड सबस्टन्स असतो, इन्सुलेटर आहे. PVC पाईप जो आपण म्हणतो, पॉलिव्हिनिल क्लोराईड, PVC. त्यानंतर रबर, कॉमन एक्झाम्पल आहे इन्सुलेटरचं रबर. देन कॉटन और सिल्क इन्सुलेटर आहे. ग्लास, व्हेरी फेमस ग्लास. पेपर बोर्ड, वूड म्हणजे लाकूड. त्यानंतर इनॅमल कवरिंग, एखाद्या मेटलला आपण जर त्याला कवर केलं तर ते कवरिंग कशाने करायचं आहे, कोणत्या मटेरियलने करायचं आहे ते आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर ऑइल, ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल यूज करतो तो पण काय आहे, इन्सुलेटर आहे. त्यानंतर शेवटचा जो मटेरियल आहे तो आहे पॉलिमर. पॉलिमर म्हणजे काय, प्लास्टिक, तो प्लास्टिकचाच एक प्रकार आहे पॉलिमर. तर वन बाय वन वी विल सी द इन्सुलेटिंग मटेरियल, त्याच्या काही प्रॉपर्टी असतील त्या आणि त्याचं ॲप्लिकेशन. सो मायका, मायकाच्या असतात शीट्स, त्याच्या काही शीट्स अवेलेबल आहेत. आणि मायका हा जनरली थिन असतो, इट इज अ थिन शीट. बट आपल्याला जर थिक शीट यूज करायचे असतील तर थिक शीट जर आपल्याला मायकाच्या हव्या असतील तर त्या मटेरियलला आपण काय म्हणतो, मायकानाइट. ओके, मायका म्हणजे थिन शीट आणि मायकानाइट म्हणजे काय, थिक शीट ऑफ द मायका. ओके, त्यानंतर हे आपल्याला कुठे कुठे यूज करू शकतो आपण. दिस कॅन बी यूज इन द हाय वोल्टेज मशीन्स. ॲप्लिकेशन कुठे आहे त्याचं, हाय वोल्टेज मशीन अँड फॉर मेकिंग द बुशेस. ज्या मशीनमध्ये जे बुशेस हवे असतात ते बनवण्यासाठी आपण मायकाचा यूज करतो. अजून कोणकोणते ॲप्लिकेशन आहेत की मोटारमध्येच, मोटारचा एक भाग असतो कम्युटेटर, तो बनवण्यासाठी आपण मायकाचा यूज करतो. त्याचप्रकारे मोटरच्या ज्या कॉईल असतात, फील्ड कॉईल आणि आर्मेच्युअर कॉईल, हे बनवण्यासाठी मायकाचा यूज होतो. त्याचप्रकारे मोटारमध्ये पण ज्या स्टॅटर कॉईल असतात किंवा हाय व्होल्टेज अल्टरनेटरमध्ये पण ते यूज होतं. इन शॉर्ट काय की जे हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन आहे, हाय व्होल्टेजच्या ज्या मोटार आहेत त्या मोटारमध्ये त्याचे जे काही पार्ट्स आहेत, कोणकोणते पार्ट्स, कम्युटेटर, स्टेटर कॉईल, आर्मेचर अँड फील्ड कॉईल, हे बनवण्यासाठी वी विल यूज द मायका मटेरियल. नेक्स्ट पोर्सिलियन. पोर्सिलियनमध्ये मोनली दोन प्रकारचे असतात. ह्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे ड्राय प्रोसेसने बनवलेला आणि दुसरा आहे वेट प्रोसेसने बनवलेला. बघा दोन्ही पण काय आहेत, इन्सुलेटर. ओके, त्याचं ॲप्लिकेशन बघायचं आहे आणि त्याचं प्रॉपर्टीज हे आपल्याला बघायचे आहेत. तर ड्राय प्रोसेसने जर आपण मटेरियल बनवलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, लो ब्रेकडाऊन व्होल्टेज, म्हणून याचं ॲप्लिकेशन कुठे असणार, फॉर लो व्होल्टेज. अशा ठिकाणी जिथे लो व्होल्टेजचा यूज आहे त्या ठिकाणी आपण ड्राय प्रोसेसने बनवलेलं पोरेसिलियन इन्सुलेटर यूज करू. वेट प्रोसेसने जर बनवलं असेल तर त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज कसं आहे, हायर आहे. त्याच्यामुळे याचं ॲप्लिकेशन हे आपल्याला कुठे भेटणार आहे, फॉर हाय व्होल्टेज. ॲप्लिकेशन कुठे आहे बघा,
insulator for high voltage transmission line, high voltage switches, हाय व्होल्टेज मशीन्स. ओके, तर हाय व्होल्टेजचं जर आपल्याला क्रायटेरिया जर असेल देन वी कॅन यूज द वेट प्रोसेस पोलिसिलियन इन्सुलेटर. नेक्स्ट पॉलिथिन, मोस्ट कॉमनली यूज इन्सुलेटर आहे पॉलिथिन. त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ते आपण वन बाय वन बघून घेऊ. इट हॅज लो पॉवर फॅक्टर, लो डायलेक्ट्रिक लॉस, इट इज अ टफ. पॉलिथिन कसं असतं, टफ असतं आणि फ्लेक्झिबल. ओके, सो दिस आर द प्रॉपर्टीज. हे आपण बघून घ्या, तुम्ही वाचून घ्यायचे. त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स कुठे आहेत, तर जे आपण ते केबल किंवा वायर जे बनवतो, ओके, ते वायर बनवण्यासाठी ज्याच्यामध्ये इन्सुलेटर म्हणून आपण पॉलिथिनचा यूज करू शकतो. ओके, सो दिस इज वन इन्सुलेटर. नेक्स्ट इन्सुलेटर आहे बॅकेलाईट. याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे बॅकेलाईटची ती आहे इट इज अ व्हेरी हार्ड अँड थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग म्हणजे काय, की थर्मो म्हणजे काय, टेम्परेचर. जर याचं आपण गरम केलं, बॅकेलाईटला गरम केलं तर तो काय होतो, सेट होतो. सेट होणे म्हणजे काय होणे, हार्ड होणे, घट्ट होणे. तर बॅकेलाईट मीन्स इट इज अ हार्ड मटेरियल आणि आपण जर त्याला टेम्परेचर किंवा त्याला गरम केलं तर तो अजून हार्ड होतो. नेक्स्ट याचं ॲप्लिकेशन कुठे आहे, लॅम्प होल्डर, स्विच कवर. स्विचला जे कवर असतं बघा पांढऱ्या कलरचं, ते कवर बनवण्यासाठी आणि एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं केस म्हणजे काय, त्याला झाकण्यासाठी जे आपण सॉलिड कवर बनवतो ते काय कोणत्या मटेरियलपासून बनलेलं आहे, इट इज मेड अप ऑफ बॅकेलाईट मटेरियल. व्हेरी इम्पॉर्टंट. देन PVC. PVCचं जर आपण बघितलं की हे पाईप जे असतात, PVC पासून आपण पाईप बनवतो नॉर्मली आणि हे एका प्रकारचं काय, रबरलाच आपण त्याला काय केलं आहे, रिप्लेस केलेलं आहे. सो प्रॉपर्टीज काय आहे की याच्यावर ऑइलचा आणि केमिकलचा परिणाम होत नाही. ओके, इट इज सेल्फ एक्सटिंग्विश व्हेन इग्नायटेड. जर याला आग लागली तर तो स्वतः तो आग विझवतो. ओके, इट कॅन बी विथस्टँड विथ अ हाय टेम्परेचर. आपण हाय टेम्परेचरला पण याचा यूज हा करू शकतो. ओके, अँड इट इज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आर दॅट इट इज अ गुड फॉर दॅट रबर. रबर सारखाच हा चांगल्या प्रकारे आपण यूज करू शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे याचं ॲप्लिकेशन. PVC हे आपल्याला आपल्या सभोवताली आपल्याला आढळतं. त्याच्यामध्ये जर ॲप्लिकेशन बघितलं तर आपण डोमेस्टिक वायरिंग म्हणजे आपण जे घरगुती वायरिंग करतो त्याच्यामध्ये हे PVC इन्सुलेटरचा आपण यूज केला जातो. आणि एअरक्राफ्ट आणि फॅक्टरीमध्ये जे पण जे वायरिंग होतं आहे त्याचं पण मध्ये PVC हे यूज केलं जातं. ओके, त्यानंतरचं इन्सुलेटर आहे रबर. रबर आपल्याला माहीत आहे की तो कसा असतो, इट इज ब्रिटल इन नेचर, म्हणजे तो सॉफ्ट आहे आणि त्याचे तुकडे पण होऊ शकतात. सो इट इज ब्रिटल अँड सॉफ्ट अँड स्टिकी. आपण जर त्याला गरम केलं तर तो काय, तो स्टिकी होतो. म्हणून रॉ रबर आपण यूज करू शकत नाही फॉर अ इन्सुलेटर. मग काय करता येईल, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, सल्फर ॲड करायचं आहे. किती, 30%, जेणेकरून तो काय होईल, हार्ड होईल आणि त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज ह्या चांगल्या होतील. तर ह्या प्रॉपर्टीला हे सल्फर जे आपण ॲड करतोय त्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं, वल्कनायझेशन. सो इन वल्कनायझेशन सल्फर इज मिक्स्ड. कोणासोबत मिक्स करायचं आहे, रबरसोबत. अँड इट इज हीटेड ॲट अ टेम्परेचर 150 डिग्री सेल्सिअस. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ वल्कनायझेशन. ओके, आणि हे कुठे कुठे यूज होतं आपलं वल्कनाइज रबर, इट इज यूज इन द केबल इन्सुलेशन. तर लक्षात घ्या, बॅकेलाईट कुठे यूज होतो, हार्ड म्हणजे स्विच कवर बनवण्यासाठी लॅम्प होल्डर. पॉलिथिन हे पण कुठं टफ आहे, फ्लेक्झिबल आहे, तर इन्सुलेटर केबलमध्ये दिसणार हा. आणि रबर पण कुठे दिसणार, केबलमध्ये. ओके, नेक्स्ट जे आहे ते आहे कॉटन अँड द सिल्क. बघा याचं जास्त ॲप्लिकेशन नाही आहे. कॉटन आणि सिल्क काय आहे, कॉटन आर सिल्क आर हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय, की कॉटन आणि सिल्क काय करते, पाणी ओढून ठेवते. जर तो भिजला तर तो काय करतोय, पाणी शोषून ठेवतोय. म्हणून त्याच्यामध्ये
तो इन्सुलेटर म्हणून यूज करू शकत नाही, कारण की वॉटर म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, वॉटर, आणि वॉटरमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. पण जर कॉटन आणि सिल्क जर वेट असेल, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं जर असेल, तर ते आपण यूज करू शकत नाही. म्हणून आपण त्याला काय करायचं आहे की कॉटन आणि सिल्कला व्हर्निश किंवा वॅक्ससोबत मिक्स करायचं आहे, जेणेकरून तो पाणी शोषून ठेवणार नाही. ओके, तर अशा मिक्स केलेल्या कॉटनला, म्हणजे कॉटनसोबत आपण काय मिक्स केलं आहे, व्हार्निश किंवा वॅक्स, ते कुठे कुठे यूज होणार, इट इज यूज इन द ट्रान्सफॉर्मर कॉइल्स, मॅग्नेटिक कॉइल्स आणि मशीन, ज्या स्मॉल आणि मिडियम मशीन्स असतात त्याच्यामध्ये हे यूज करतात. याचं ॲप्लिकेशन सहसा यूज करत नाही, बिकॉज इट इज अ हायग्रोस्कोपिक इन नेचर. ओके, सो नेक्स्ट इज व्हेरी पॉप्युलर इन्सुलेटिंग मटेरियल आहे ग्लास. ओके, ग्लास सर्वांना माहीत आहे की इट इज अ गुड इन्सुलेटर, पण त्याचं डिसॲडव्हान्टेज काय आहे की तो इझिली ब्रेक होतो, म्हणजे ब्रिटल आहे. तो खाली पडला किंवा आपण त्याला फोर्स अप्लाय केलं तर तो तुटू शकतो. तर तेच एक याचं डिसॲडव्हान्टेज आहे. ते डिसॲडव्हान्टेज सोडलं तर तो कुठे कुठे यूज होतो ते आपण बघूया. ॲप्लिकेशन काय आहे, इट इज यूज इन द हाय व्होल्टेज लाईन्स, ज्याचं व्होल्टेज 100 किलो वोल्टपेक्षा जास्त आहे. त्यानंतर इट इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ ग्लास टेप्स, ग्लास फायबर, ज्याच्यामध्ये आपण त्याच्यासोबत काय मिक्स करणार आहोत, वर्निश मिक्स करणार आहोत. ओके, त्यानंतर याचे काही ॲडव्हान्टेजेससुद्धा आहे की की इलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज टफ इन द ग्लास इज हाय अँड डॅमेज ग्लास इन्सुलेटर इज इझिली डिटेक्टेबल विथ सिम्पल व्हिज्युअल इन्स्पेक्शन. म्हणजे ग्लास हा प्रॉपर वर्क करतोय का यासाठी वेगळी टेस्ट करायची गरज नाही, आपण ते बघून सांगू शकतो की ग्लास तुटलेला आहे, आता त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. नेक्स्ट आहे पेपर आणि बोर्ड. पेपर अँड बोर्ड आर मिक्स्ड. याला आपण रॉ मटेरियलमध्ये कधीच यूज करत नाही, कारण की हे जर वेट झाले तर ते इन्सुलेटर म्हणून काम करणार नाही, ओले झाले तर ते त्याच्यामध्ये तो इन्सुलेटर म्हणून राहणार नाही. तर काय करायचं आहे, एक तर व्हार्निश और ऑइल किंवा वॅक्स सोबत मिक्स करायचं आहे आणि ते हाय व्होल्टेज केबलमध्ये ते आपल्याला यूज करायचं आहे. नेक्स्ट वूड. वूड इट इज अ कॉमन. आपण बघितलं की एखादा बोर्ड जर असेल त्याला बॉक्स बनवण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो, वूडचा. तर इलेक्ट्रिकल बॉक्सेस बनवण्यासाठी ते आपण यूज करतो. हाय व्होल्टेज स्विच गेअरमध्ये यूज करतो आणि डिस्ट्रीब्युशन लाईनला सपोर्ट देण्यासाठी आपण वूडचा यूज करतो. त्यानंतर इनॅमल कवरिंग करायची आहे एखादा कंडक्टरला, व्हर्निशच्या साह्यानं आपल्याला त्याला कवरिंग ही करायची आहे. ते कवरिंग करून आपण त्याला इन्सुलेटर म्हणून यूज करू शकतो. आणि ते कुठे यूज होणार आहे, वाइंडिंग फॉर स्मॉल मोटर्स अँड इंडस्ट्रियल ॲपरेटस. ट्रान्सफॉर्मर ऑइल हा आपण बघितलं की ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असणार आहे, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. तर याच्यामध्ये जे कॉईलला आपण ऑइल सप्लाय करतोय त्याचं मेनली दोन कारणं आहेत. एक आहे की तो इन्सुलेटर म्हणून काम केलं पाहिजे आणि तो कूलंट म्हणून काम केलं पाहिजे. कॉईल म्हणजे काय की त्याच्यामध्ये इन्सुलेटर असणार आणि इन्सुलेटरवर आपण काय करायचं आहे की आपली कॉईल ही गुंडाळायची आहे. तर ट्रान्सफॉर्मर ऑइल हा इन्सुलेटर म्हणून पण काम करतो आहे आणि कूलंट म्हणून पण काम करत आहे. ओके, त्याच्या काही प्रॉपर्टीज ह्या खाली दिलेल्या आहेत, जसं की त्याचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हाय आहे, विस्कॉसिटी कशी पाहिजे त्याची विस्कॉसिटी लो, आणि फ्लॅश पॉईंट शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. फ्लॅश पॉईंट म्हणजे काय की त्याची आग लागण्याचा पॉईंट, की टेम्परेचर किती वाढेल की ज्या टेम्परेचरला तो इग्नाईट होऊ शकेल, त्याच्यामध्ये आग लागेल. ओके, तर आग लागण्याचं टेम्परेचर कसं पाहिजे, ॲज हाय ॲज पॉसिबल. आणि शेवटचं जो आपला मटेरियल आहे तो आहे पॉलिमर. पॉलिमर म्हणजे काय, इट इज अ टाईप ऑफ प्लास्टिक ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल कसे आहेत, जास्त आहेत, हायर मॉलिक्युल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की तो सॉफ्ट असतो आणि दे कॅन इवन मेल्ट, तो मेल्ट पण होऊ शकतो.
तो सॉलिडपासून लिक्विडकडे पण जाऊ शकतो. म्हणजे सॉलिडला आपण गरम केलं तर तो काय होणार, गरम होऊन तो मेल्ट होऊन तो काय होणार, लिक्विडसाठी पण जाणार. तो इनसॉल्युबल आहे वॉटरमध्ये, तो म्हणजे वॉटरमध्ये मिक्स होत नाही. तसे काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रॉपर्टीज आहेत. आणि ॲप्लिकेशन जे आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशन म्हणजे केबल असेल, त्यानंतर घरामध्ये आपण जे बोर्ड बनवतो इन्सुलेटर मटेरियलसाठी, त्यामध्ये हा पॉलिमरचा आपण यूज करू शकतो. तर पॉलिमरचे कोणकोणते टाईप आहेत, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स दिले आहेत, जसं पॉलिथिनिलीन, पॉलिस्टेरियन, पॉलिथिल मॅकॅलाइट, पॉलिस्टर रेझिन्स, असे वेगवेगळे पॉलिमरचे प्रकार आहेत. तर आतापर्यंत मटेरियल हे लक्षात ठेवायचे आहेत. इन्सुलेटर मटेरियल कोणकोणते आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे त्याचं मेन फिजिकल अपेरियन्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, आणि त्यानंतर ॲप्लिकेशन. रफ लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण पाठ करायची गरज नाही. ओके, थँक्स. सो नेक्स्ट लेक्चर वी विल सी द फेरो इलेक्ट्रिसिटी अँड पिझो इलेक्ट्रिसिटी. 2 कन्सेप्ट आहे, त्याचं ॲप्लिकेशन बघू आणि एक्झाम्पल बघू. ओके, थँक्यू.